तुमची मुलं जर प्राथमिक शाळेत असतील किंवा आपण प्राथमिक शाळेशी संबंधित काही काम करत असाल तर तुमच्या मुलांना प्राथमिक शाळेत यशस्वी होण्यासाठी 10 वेगवेगळे मार्ग आहेत जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ज्यामुळे तुमचे जे मुलं आहेत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे। तर मित्रांनो, त्यांच्या पालकांचे समर्थन मुलांना शैक्षणिकदृष्ट्या चांगले करण्यास सुद्धा हे मदत करेल। पालक त्यांच्या मुलांना यशस्वी विद्यार्थी होण्यासाठी ट्रॅकवर ठेवू शकतात असे 10 वेगवेगळे मार्ग आहेत जे तुमच्या नक्कीच फायद्याचे असतील। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच माहितीचे व्हिडिओ आपल्याला त्याची नोटिफिकेशन ही मिळत राहील। तर एक एक मुद्दा मी सांगेल, आपण काळजीपूर्वक ऐका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर पहिला मुद्दा आहे परत शाळेत रात्री आणि पालक शिक्षक परिषदांमध्ये जाणे। जेव्हा पालक त्यांच्या शैक्षणिक जीवनात गुंतलेले असतात तेव्हा मुले शाळेत चांगले काम करतात। शालेय वर्षाच्या सुरुवातीला शाळेत परत जाणे हा तुमच्या मुलाचे शिक्षक आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग ठरू शकतो। शाळा प्रशासक शाळाव्यापी कार्यक्रम आणि धोरणांवर चर्चा करू शकतात। पालक शिक्षक परिषदांमध्ये जाणे हा माहिती ठेवण्याचा आणखी एक मार्ग आहे। विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चर्चा करण्यासाठी हे सहसा काही शाळांमध्ये वर्षातून एकदा किंवा दोनदा आयोजित केले जातात। मुलांना वर्गात सर्वोत्तम कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी धोरणांवर चर्चा करण्यासाठी त्यांना संधी दिली जाते। शिक्षकांच्या भेटीमुळे मुलांना हे देखील कळू शकते की शाळेत काय चालले आहे। लक्षात ठेवा की पालक शालेय वर्षात कधीही शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेचे समुपदेशक किंवा इतर शाळेच्या कर्मचाऱ्यांसह मीटिंगची विनंती करू शकतात। दुसरा मुद्दा असा आहे की शाळा आणि त्यांच्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकता। शाळेच्या इमारतीची आणि मैदानाची भौतिक मांडणी जाणून घेतल्याने तुम्ही शाळेच्या दिवसांबद्दल बोलता तेव्हा तुमच्या मुलांशी संपर्क साधण्यास मदत होऊ शकते। मुख्य कार्यालय, शाळा परिचारिका, कॅफेटेरिया, व्यायामशाळा, ॲथलेटिक फील्ड, खेळाचे मैदान, सभागृह आणि विशेष वर्ग यांचे स्थान जाणून घेऊ शकता। शाळेच्या वेबसाईटवर आपण याबद्दल माहिती शोधू शकता की शाळेचे कॅलेंडर, कर्मचारी, संपर्क माहिती, वर्ग, सहली सारखे आगामी कार्यक्रम कधी राहतील, चाचण्यांच्या तारखा वगैरे हे सुद्धा आपण माहिती करू शकता। अनेक शिक्षक गृहपाठ, असाइनमेंट, चाचणी तारखा आणि वर्गातील कार्यक्रम आणि सहलींचा तपशील देणारी त्यांची स्वतःची वेबसाईट सुद्धा काढत असतात। पालक आणि विद्यार्थ्यांसाठी इतर संसाधने सहसा जिल्हा, शाळा किंवा शिक्षकांच्या वेबसाईटवर उपलब्ध असू शकतात। तिसरा मुद्दा असा आहे की गृहपाठ अपेक्षांचे समर्थन करा। ग्रेड स्कूलमधील गृहपाठ वर्गातील शिक्षणाला बळकटी आणि विस्तारित करते आणि मुलांना महत्त्वाच्या अभ्यास कौशल्यांचा सराव करण्यास सुद्धा मदत करते। ही त्यांना जबाबदारीची भावना आणि कार्य नैतिकता विकसित करण्यास देखील मदत करू शकते, ज्यामुळे त्यांना वर्गाच्या पलीकडे फायदा होऊ शकतो। तुम्हाला गृहपाठ महत्त्वाचा वाटतो हे तुम्हाला मुलाला माहिती आहे याची खात्री करण्याबरोबरच तुम्ही अभ्यासासाठी चांगले वातावरण तयार करून मदत सुद्धा करू शकता। आवश्यक पुरवठा असलेले कोणतेही चांगले प्रकाशित, आरामदायी आणि शांत कार्यक्षेत्र करेल। विचलित होणे टाळणे, पार्श्वभूमीसाठी टीव्ही सारखे आणि प्रारंभ वेळ आणि समाप्ती वेळ सेट करणे हे देखील तुम्हाला याच्यात मदत करू शकते। सामान्य प्रत्येक रात्री गृहपाठासाठी किंवा प्राथमिक ग्रेड स्तरावरील अभ्यासासाठी सुमारे 10 मिनिटांची अपेक्षा करा। उदाहरणार्थ 4थी इयत्तेच्या मुलांनी प्रत्येक शाळेच्या रात्री सुमारे 40 मिनिटे गृहपाठ किंवा अभ्यास हा केला पाहिजे। या मार्गदर्शक तत्वापेक्षा अनेकदा जास्त वेळ लागत असल्याचे तुम्हाला आढळल्यास तुमच्या मुलाच्या शिक्षकांशी तुम्ही बोलू शकता। असाइनमेंट, सूचना, मार्गदर्शन, ऑफर, प्रश्नांची उत्तरे आणि पूर्ण केलेल्या कामाचे पुनरावलोकन करण्यासाठी मदत करण्यासाठी उपलब्ध व्हा, परंतु योग्य उत्तरे न देण्याचा प्रयत्न करा किंवा असाइनमेंट स्वतः करू नका। चुकांमधून शिकणे हा प्रक्रियेचा एक भाग आहे आणि तुम्ही हे तुमच्या मुलांपासून दूर करू इच्छित। चौथा मुद्दा आहे तुमच्या मुलाला शिकण्यासाठी तयार शाळेत पाठवा। पौष्टिक नाश्ता मुलांना उत्तेजित करतो आणि त्यांना दिवसासाठी तयार करतो। सर्वसाधारणपणे जे मुले न्याहारी खातात त्यांच्याकडे जास्त ऊर्जा असते आणि ते शाळेत चांगले काम करू शकतात। त्यांची शाळा चुकण्याची शक्यताही कमी असते आणि भुकेशी संबंधित पोटाच्या तक्रारी असलेल्या शाळेच्या परिचारिकांकडे कमी फेऱ्या मारतात। संपूर्ण धान्य, फायबर आणि प्रथिन समृद्ध असलेल्या आणि साखरेचे प्रमाण कमी असलेल्या
नाश्त्यात तुमच्या मुलाचे लक्ष, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढविण्यास सुद्धा मदत करा. तुमच्या मुलाला उशीर होत असल्यास ताजी फळे, नट्स, दही किंवा अर्धी पीनट बटर आणि केळी सँडविच पाठवा. बऱ्याच शाळा पहिल्या घंटा आधी पौष्टिक नाश्त्याचे पर्याय देत असतात. मुलांना जागृत राहण्यासाठी आणि दिवसभर शिकण्यासाठी तयार राहण्यासाठी पुरेशी झोप देखील आवश्यक असते. बहुतेक शालेय वयाच्या मुलांना रात्री 9 ते 12 तासांची झोप लागते. या वयात झोपण्याच्या समस्या वेगवेगळ्या कारणांमुळे उद्भवू शकतात. गृहपाठ, खेळ, शाळेनंतरचे क्रियाकलाप, खेळ आणि टीव्ही आणि व्यस्त कौटुंबिक वेळापत्रक यामुळे मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड किंवा अतिक्रियाशील वर्तन होऊ शकते आणि मुलांना वर्गात लक्ष देणे कठीण सुद्धा जाऊ शकते. विशेषतः शाळेच्या रात्री झोपण्याच्या वेळेची नियमित दिनचर्या असणे महत्त्वाचे आहे. त्या मुलाला आराम मिळावा आणि टीव्ही, व्हिडिओ गेम आणि इंटरनेट ॲक्सेस यासारख्या माध्यमांचा वापर मर्यादित करण्यासाठी लाईट आउट करण्यापूर्वी पुरेसा वेळ द्या. पुढचा मुद्दा आहे संस्थात्मक कौशल्य शिकवा. जेव्हा मुले संघटित असतात तेव्हा ती गोष्टी शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी लक्ष केंद्रित करू शकतात. गृहपाठ आणि प्रकल्पांचा मागोवा ठेवण्यासाठी मुलांकडे असाइनमेंट बुक आणि होमवर्क फोल्डर अनेक शाळा हे पुरवतात. हे सुद्धा असावेत. प्रत्येक शाळेच्या रात्री तुमच्या मुलाची असाइनमेंट बुक आणि गृहपाठ फोल्डर तपासा, जेणेकरून तुम्हाला असाइनमेंट माहीत असतील आणि तुमचे मुलं मागे पडणार नाही. तुम्हाला तपासण्यासाठी किंवा स्वाक्षरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी एक बिन सेट तयार करा. तसेच पूर्ण झालेल्या आणि श्रेणीबद्ध प्रकल्पांसाठी एक विशेष बॉक्स किंवा बिन ठेवा आणि तुम्हाला ठेवण्याची गरज नाही असे टॉस पेपर सुद्धा ठेवा. तुमच्या मुलाशी त्यांच्या शाळेचे डेस्क व्यवस्थित ठेवण्याबद्दल बोला, जेणेकरून घरी यावे लागणारे पेपर हरवले जाणार नाहीत. त्यांना व्यवस्थित राहण्यासाठी कॅलेंडर किंवा वैयक्तिक नियोजन कसे वापरावे ते सुद्धा शिकवा. तुम्ही तुमच्या मुलाला प्राधान्य देण्यासाठी आणि गोष्टी पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी कार्यसूची कशी बनवावी हे देखील शिकू शकता. हे इतके सोपे असू शकते. गृहपाठ, सॉकर, कपडे दूर ठेवा. कोणीही महान संस्थात्मक कौशल्य घेऊन जन्म येत नाही. ते शिकले पाहिजे आणि सराव केला पाहिजे. पुढचा मुद्दा अभ्यास कौशल्य त्यांना शिकवा. मुलांना आता अभ्यासाच्या कौशल्याची ओळख करून दिल्यास आयुष्यभर चांगल्या शिकण्याच्या सवयी त्यांच्यामध्ये रुजतील. प्राथमिक शाळेत मुले सहसा गणित, शुद्धलेखन, विज्ञान आणि सामाजिक अभ्यासात युनिटच्या शेवटच्या चाचण्या घेतात. चाचणी केव्हा नियोजित आहे हे जाणून घेण्याची खात्री करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाला आदल्या रात्री दिवशी ऐवजी वेळेपूर्वी अभ्यास करण्यास मदत करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलाला योग्य अभ्यास साहित्य जसे की नोट्स, अभ्यास मार्गदर्शक किंवा पुस्तके घरी आणण्याची आठवण करून द्यावी लागेल. तुमच्या मुलाला मोठ्या कार्यांचे छोट्या आटोपशीर भागांमध्ये विभाजन कसे करायचे ते शिकवा, जेणेकरून परीक्षेची तयारी करणे जबरदस्त होईल. तुम्ही तुमच्या मुलाला माहिती आठवण्यास मदत करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या युक्त्या देखील सांगू शकता. उदाहरणार्थ 45 मिनिटाच्या अभ्यास कालावधीनंतर विश्रांती घेणे हा मुलांना माहिती प्रक्रिया करण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत करण्याचा एक मुख्य मार्ग आहे. तुमचे मूल कदाचित प्राथमिक शाळेत प्रमाणित चाचणी सुरू करेल. विद्यार्थी प्रमाणित चाचण्यांसाठी खरोखर अभ्यास करू शकत नसले तरी काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या चिंता कमी करण्यासाठी सराव चाचण्या देत असतात. सर्वसाधारणपणे जर अभ्यास आणि चाचणी तुमच्या मुलासाठी तणावाचे कारण बनत असेल तर त्याबद्दल शाळेतील शिक्षक किंवा वरिष्ठांशी बोला. 7वा मुद्दा आहे शिस्त पालन विषयक धोरणे जाणून घ्या. शाळा सहसा विद्यार्थ्यांच्या हँडबुकमध्ये त्यांच्या शिस्तबद्ध धोरणांची, कधीकधी विद्यार्थी आचारसंहिता ज्याला म्हणतात, त्याची यादी करतात. विद्यार्थ्यांचे वर्तन, ड्रेस कोड, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि स्वीकारार्ह भाषा यासारख्या गोष्टीसाठी अपेक्षा आणि त्या पूर्ण न करण्याचे परिणाम हे नियम समाविष्ट आहेत. धोरणांमध्ये हजेरी, तोडफोड, फसवणूक, मारामारी आणि शस्त्रे यांचा समावेश असू शकतो. अनेक शाळांमध्ये गुंडगिरीबद्दलची धोरणे देखील असू शकतात, जसे की गुंडगिरीची शाळेची व्याख्या, गुंडगिरीचे परिणाम, पीडितांचा पाठिंबा आणि गुंडगिरीची तक्रार कशी करावी. तुमच्या मुलाला शाळेत काय अपेक्षित आहे याची जाणीव असली पाहिजे आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यास तुम्ही परिणामांना पाठिंबा द्याल हे माहीत असले पाहिजे. जेव्हा शाळेच्या अपेक्षा घरातील अपेक्षांशी जुळतात तेव्हा विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात सोपे असते. अशा प्रकारे मुले दोन्ही सेटिंग्ज सुरक्षित, काळजी घेणारी ठिकाणे पाहतात जी संघ म्हणून एकत्र काम करतात. पुढचा मुद्दा आहे सहभागी व्हा.
तुमची मुलं कोणत्या इयत्तेत असली तरी शाळेत स्वयंसेवा करण्याचा विचार करा. तुम्हाला त्यांच्या शिक्षणात रस आहे हे त्यांना दाखवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. अनेक ग्रेड स्कूल्सना त्यांच्या पालकांना शाळेत किंवा शाळेच्या कार्यक्रमांमध्ये पाहायला आवडते, परंतु तुमच्या दोघांसाठी काय उपयुक्त आहे हे शोधण्यासाठी तुमच्या मुलांच्या संकेतांचे अनुसरण करा. जर तुमच्या मुलाला तुम्ही शाळेत असल्याने किंवा एखाद्या अतिरिक्त क्रियाकलापात सहभागी असल्याने अस्वस्थ वाटत असेल तर पडद्यामागील भूमिका विचारात घ्या. हे स्पष्ट करा की तुम्ही तेथे हेरगिरी करण्यासाठी नाही आहात, तुम्ही फक्त शाळेच्या समुदायाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहात. पालक यामध्ये सहभागी होऊ शकतात. क्लासरूम हेल्पर किंवा होमरूप पालक असणे, बेक सेल्स, कार वॉश आणि पुस्तक मेळाव्यांसारख्या निधी उभारणी उपक्रम आणि इतर विशेष कार्यक्रम आयोजित करणे आणि किंवा काम करणे, चेप्रोनिंग, फील्ड ट्रिप, वर्ग पक्षांचे नियोजन, शालेय मंडळाच्या बैठकींना उपस्थित राहणे, शाळेच्या पालक शिक्षक गटात सामील होणे, लायब्ररी सहाय्यक म्हणून काम करत आहे, वर्गात एक कथा वाचत आहे, करिअरच्या दिवसांसाठी भाषण देणे, शाळेतील मैफिली किंवा नाटकांना उपस्थित राहणे. तुमच्या वेळापत्रकानुसार स्वयंसेवक संधी शोधण्यासाठी शाळा किंवा शिक्षक वेबसाईट तपासू शकता. शालेय वर्षात काही तास दिल्यानेही तुमच्या मुलांवर चांगली छाप पडू शकते. पुढचा मुद्दा आहे उपस्थिती गांभीर्याने घ्या. मुलांसाठी दररोज वेळेवर शाळेत पोहोचणे महत्त्वाचे आहे, कारण पकडणे तणावपूर्ण असू शकते आणि शिकण्यात व्यत्यय आणू शकते. परंतु आजारी मुलांना ताप असल्यास, मळमळ होत असल्यास, उलट्या होत असल्यास किंवा जुलाब होत असल्यास त्यांनी शाळेतूनच न जाता घरी थांबावे. ज्या मुलांची भूक मंदावलेली आहे, चिकटलेली किंवा थकलेली आहेत, वेदना होत असल्याची तक्रार आहे किंवा जे फक्त स्वतः वागत आहेत असे वाटत नाही, त्यांनाही आजारी दिवसाचा फायदा होऊ शकतो. आजारपणामुळे तुमच्या मुलाची खूप शाळा चुकली असेल तर कोणत्याही कामाबद्दल शिक्षकांशी संपर्क साधू शकता. कधीकधी विद्यार्थ्यांना वर्गमित्र, असाइनमेंट किंवा ग्रेड किंवा शिक्षकांच्या समस्यांमुळे शाळेतून न जाता घरी राहायचे काम पडू शकते. यामुळे डोकेदुखी किंवा पोटदुखी यासारख्या खरी लक्षणे सुद्धा मुलांना जाणू शकतात. तुम्हाला शाळेत काही समस्या आहे असे वाटत असल्यास तणाव कशामुळे निर्माण होत आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या मुलाशी आणि नंतर कदाचित शिक्षकांशी बोलावं लागेल. शाळेचे व्यवस्थापक किंवा शालेय मानसशास्त्रज्ञ देखील मदत करू शकतात. पुढचा मुद्दा आहे शाळेबद्दल बोला. सहसा वर्गात काय चालले आहे आणि शाळेतील ताज्या बातम्यांबद्दल प्राथमिक विद्यार्थ्यांशी बोलणे सोपे असते. तुमचे मूल कोणते पुस्तक वाचत आहे हे तुम्हाला माहीत असेल आणि ज्या विषयावर गणितावर काम केले जात आहे हे तुम्हाला माहीत असेल, पण तुमच्या मुलाशी दररोज बोलण्यासाठी थोडासा वेळ काढा, जेणेकरून त्यांना कळेल की शाळेत काय चालले आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा मुलांना कळते की पालकांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात रस आहे तेव्हा ते शाळेलाही गांभीर्याने घेतील. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आणि ऐकता ते तुमच्या मुलाचे ऐकणे आणि प्रतिसाद देण्यावर परिणाम करू शकते. तुम्ही बोलत असताना लक्षपूर्वक ऐका, डोळ्यांशी संपर्क करा आणि मल्टीटास्किंग टाळा. होय किंवा नाही उत्तरांच्या पलीकडे जाणारे प्रश्न विचारण्याची खात्री करा. शालेय शिक्षणाची ही सुरुवातीची वर्षे पालकांसाठी अति महत्त्वपूर्ण आणि आश्वासक असण्याचा महत्त्वाचा काळ आहे. हे मुलांसाठी तरुण शिकणारे म्हणून विकसित होण्याचा आणि वाढण्याचा टप्पा सेट करत असतात. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.